बीड हत्या प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यामधून अटकेत. संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड. वाल्मिक कराड पाठोपाठ इतर आरोपींनाही पुण्यामधून अटक. धनंजय देशमुख, सुप्रिया सुळे, जरांगेंकडून पुणे कनेक्शन बाबत सवाल. सरेंडर वेळी वाल्मिक कराडनं माझ्या गाडीमध्ये लिफ्ट मागितली. स्कॉर्पिओ मालक आणि धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता शिवलिंगम मोराळे याचा अजब गजब दावा. माजी आमदार राजन साळवींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मी नाराज असल्याची भावना ठाकरेंपर्यंत पोहोचवली. भेटीनंतर साळवींची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटण्याची शक्यता. 80% जागांवर एकमत तर काही जागांवरून तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच. फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह 8 मतदारसंघातील निवडणुकीला नागपूर हायकोर्टामध्ये आव्हान. पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची मागणी. एकाच महिलेने 2 योजनांचा लाभ घेऊ नये. लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा. माणिकराव कोकाटेंचं आवाहन. मधाचे गाव हा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय. संचलनात चित्ररथ सहभागी होणार नाही, मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार. मुंबईत उद्या 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक.